चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. खेडूत बाप आणि चप्पल. एक होता 2 मुलींचा बाप. जास्त शिकलेला नव्हता तो. अनुभवाने पांढरे झालेले केस इतकंच काय ते त्याचं शिक्षण. पत्नीसह त्याच्या छोट्या मुलींना घेऊन दिवाळीच्या खरेदीसाठी शहरात आला. शहरातला बाजार आणि झगमगाट पाहून मुली भारावून गेल्या. पोरींचे दिपून गेलेले डोळे बाप न्याहाळत राहिला. त्यांच्या डोळ्यातला आनंद पिऊन तोही तितकाच आनंदी होत राहिला. पत्नीची अवस्था याहून वेगळी नव्हती. आईच ती. खरेदी केलेलं अर्ध सामान त्याने पत्नीकडे दिलं. कारण गर्दीत हरवू नयेत म्हणून सामानासह मुलींचे हात त्यानं घट्ट धरलेले. मिळालेल्या बोनसमधून बरीच खरेदी झाली. बाबा, मला पाणीपुरी. मोठीनं तगादा लावला. नाही बेटा, बाहेर पाणीपुरी खायची नसते, बापानं अनुभवाने सांगितलं. पुढच्या खरेदीसाठी थोडी विश्रांती घ्यायला हवी हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने हॉटेल गाठलं. स्थिरावल्यावर त्यानं धाकट्या मुलीकडे पाहिलं. ती पुरंगटून बसली होती. त्या झगमगाटात तिची आवडीची चप्पल मिळत नव्हती. तुझी चप्पल घेतल्याशिवाय आपण घरी जायचं नाही आहे बेटा, बाप समजावणीच्या सुरात म्हणाला. छोटीची कळी खुलली, डोलू लागली. थोडं खाऊन झाल्यावर पुन्हा खरेदीला सुरुवात झाली. आता चप्पल खरेदीवर लक्ष केंद्रित झालं. बाजारात सगळ्या चपला चमचम करत खुणावून बोलावत होत्या. ही घेऊया का? छानच आहे. ही बघ, ही तुला छान दिसेल. मला वाटतं ही माझ्या सोनूला छान दिसेल. मला वाटतं ही माझ्या राणीला शोभून दिसेल. सगळ्यांचं उत्तर छोटी नाहीच देत राहिली. मोठीने एव्हाना हात टेकले आणि आपलं लक्ष काढून घेतलं. आता आई बाबा बघून घेतील. आई वैतागली. केवळ धपाटा घालायचा शिल्लक राहिला. बापाचं काळीज मात्र अस्वस्थ झालं. असं का व्हावं? कधी न पाहिलेल्या इतक्या सुंदर चपला मुलीला का पसंत पडू नयेत? अडाणी असला तरी अनुभवी बाप होता तो. मुलीला तो जास्त चांगलं ओळखत होता. त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. कधीच न पाहिलेल्या चपला पाहून भारावून गेली आहे ती. इतक्या चपलांमधून तिला एक जोड निवडणं कठीण जाते. आणि पुन्हा काही अशी चप्पल घेता येणार नाही आहे. तेव्हा याच्याहून चांगली, याच्याहून चांगली. परिस्थिती आठवून बापाच्या डोळ्यात पाणी तरारलं. मुलीच्या नकळत त्याने एक युक्ती केली. 4 सुंदर चपलांचे जोड निवडत एका दुकानदाराला हळूच म्हटलं, ह्यापैकी एक जोड मी नक्की विकत घेईन, मात्र 5 मिनिटांसाठी हे 4 जोड मला दे. आणि त्या झगमगाटापासून दूर एकटाच तो एका कापड बाजारात गेला. एक छोटं दुकान बघून त्यानं ते 4 जोड त्या दुकानदाराला हात जोडून सांगून मांडून ठेवले. परत येऊन बेबीला तिथे नेऊन त्याने म्हटलं, हे बघ, या दुकानात 4च जोड आहेत, पण किती सुंदर आहेत ना, तुझ्याच मापाचे. निवड यातला एक. बेबीने त्यातला एक अतिशय आनंदाने निवडला. धन्यवाद.